नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024-25 मित्रांनो इथं फायनल इथं कट ऑफ लागलेली आहे. निवड यादी आणि वेटिंग लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कास्टनुसार तुमचा कट ऑफ लागलेला मित्रांनो. कोणत्या कॅटेगरीचं किती कट ऑफवर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो, किती जागा होत्या, किती विद्यार्थ्यांना इथं सिलेक्शन झालेले, किती विद्यार्थ्यांचं नाव मित्रांनो इथं निवड यादीमध्ये आणि किती विद्यार्थ्यांचं नाव इथं प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आणि काय कट ऑफ लागलेले मित्रांनो, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले, अशा प्रकारचं कट ऑफ इथं फायनली लागलेलं मित्रांनो. आणि जी शेवटची जी मेरिट लिस्ट असते मित्रांनो, बघा आता ही जी फायनल कट ऑफ लागलेली मित्रांनो, ही तुमची ग्राउंड प्लस तुमचं इथं लेखी परीक्षा मिळून तुमचं फायनल निवड यादी तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागपूर लोहमार्गची इथं फायनल 18 जागेसाठी इथं भरती झाली होती मित्रांनो. तर 18 जागेमध्ये लवकर प्रोसेस होऊन डायरेक्ट तुमचं इथं फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कास्टनुसार कट ऑफ लागलेले मित्रांनो, कोणत्या कास्टचं किती कट ऑफ लागले, किती विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेले, कोणत्या कास्टचं किती मार्गावर इथं सिलेक्शन झालेले, महिलांचं किती मार्गावर सिलेक्शन झालेले, पुरुषांचं किती मार्गावर सिलेक्शन झालेले, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो. आणि हे निवड यादी तुम्हाला कुठे मिळेल, कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव की तुमची निवड झालेली आहे की नाही झालेली आहे, तुमचं इथं सिलेक्शन नागपूर लोहमार्गला झालेलं आहे की नाही झालेलं मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले जर आपण विचार केला मित्रांनो, बघा अशा प्रकारची ही लिस्ट जारी झालेली आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला एकदा लिस्ट कट ऑफ दाखवतो. सर्वात पहिले बघा, तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघा आता इथं सर्वात पहिले सिलेक्शन लिस्ट पण दिलेली आहे आणि त्याच खाली इथं वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे, म्हणजे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सोबत दिलेली आहे. तर सर्वात पहिले कॅटेगरी बघूया आपण, व्हीजे कॅटेगरी. बघा व्हीजे कॅटेगरीचं मित्रांनो इथं 2 जागा दिलेल्या आहेत. एक जागा याच्यामध्ये महिलाची आहे मित्रांनो आणि एक जागा पुरुषाची आहे. दोन जागा होत्या. तर महिलांचा कट ऑफ मित्रांनो 111 मार्गावर लागलेले आणि पुरुषांचा कट ऑफ 130 मार्गावर लागलेले. आता बघा खाली तुम्हाला वेटिंग लिस्ट दिलेली मित्रांनो आणि बघा इथं वेटिंग लिस्ट वेगवेगळी दिलेली आहेत. पुरुषांची इथं वेटिंग लिस्टवर 3 विद्यार्थी आहे आणि महिलांची इथं वेटिंग लिस्ट दिली, त्याच्यामध्ये 3 महिला इथं वेटिंग लिस्टवर आहे आणि त्यांच्या पण इथं मार्ग दिलेले आहे. अशा प्रकारे बघा मी तुम्हाला फक्त निवड यादी म्हणजे सिलेक्शन यादीच सांगणार आहे, तेच कट ऑफ सांगणार तुम्हाला, वेटिंग लिस्टचं कट ऑफ काही सांगणार नाही आहे मित्रांनो. बघा पुढे बघा एनटीसी कॅटेगरी. बघा एनटीसीच्या कॅटेगरीचं जर आपण बघितलं मित्रांनो, तर 2 महिलांच्या जागा होत्या आणि एक सर्व्हिसमॅनची होती मित्रांनो, ती डिपार्टमेंटल होती मित्रांनो आणि 2 जागा इथं पुरुषांच्या होत्या मित्रांनो. तर पुरुषांचं कट ऑफ मित्रांनो एनटीसी कॅटेगरीचं 120 मार्गावर लागलेले मित्रांनो आणि महिलांचं कट ऑफ लागलेले 115 मार्गावर आणि डिपार्टमेंटल होती जागा, डिपार्टमेंटल जागा इथं 99 मार्गावर इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा पुढे वेटिंग लिस्ट दिलेली आहे, पुरुषांची वेटिंग लिस्ट दिलेली आहे मित्रांनो एनटीसी कॅटेगरीची आणि खाली महिलांची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे एनटीसी कॅटेगरीची. नंतर बघा मित्रांनो एनटीसी कॅटेगरीचं एक सर्व्हिसमॅनची एक जागा होती, मी तुम्हाला सांगितलं एक सर्व्हिसमॅनची जागा इथे 92 मार्गावर कट ऑफ लागलेली एक सर्व्हिसमॅनचं एनटीसी कॅटेगरीचं आणि ती जागा इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा एनटीडी कॅटेगरीचा टोटल इथं 7 जागा होत्या, त्याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही 2 जागा इथं महिलांच्या होत्या मित्रांनो आणि बाकी इथं पुरुषांच्या 5 जागा होत्या. तर पुरुषांची सर्वसाधारण इथं कट ऑफ लागलेली मित्रांनो एनटीडी कॅटेगरीची 125 मार्गावर आणि महिलांची कट ऑफ लागलेली 111 मार्गावर. बघा खाली तुम्हाला वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे. अशा प्रकारे बघा ही वेटिंग लिस्ट आहे, महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी वेटिंग लिस्ट दिलेली आहे. नंतर पुढे बघा पुढे एससीबीसीची काय बघा, एससीबीसी कॅटेगरीचं इथं कट ऑफ तुम्हाला सांगतो. बघा एससीबीसी कॅटेगरीच्या इथं 2 जागा होत्या मित्रांनो, एक महिलांची होती आणि एक पुरुषाची होती. तर महिलांचा कट ऑफ लागलेले 121 मार्गावर आणि पुरुषाचे कट ऑफ लागलेले 123 मार्गावर. नंतर बघा खाली त्याच कॅटेगरी एससीबीसी कॅटेगरीचेच खाली इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे, महिलांची पुरुषांची वेगवेगळी. नंतर बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 2 जागा होत्या मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा महिलांचा कट ऑफ इथं लागलेले मित्रांनो 89 मार्गावर आणि पुरुषांच्या कट ऑफ लागलेले 109 मार्गावर. तसंच खाली इथं वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीची वेगळी वेटिंग लिस्ट आणि महिलांची इथं वेगळी वेटिंग लिस्ट दिलेली आहे. बघा अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण कॅटेगरीचं सांगितले. आता याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी या कॅटेगरीला इथं वेकेन्सी नव्हत्या मित्रांनो, म्हणून तुम्हाला एवढ्याच इथं 18 जागांवरच भरती करण्यात आली होती. नागपूर लोहमार्गाची आपण कट ऑफ बघितली, नागपूर लोहमार्गाची. अशा प्रकारे इथं वेकेन्सी होत्या मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी तुमचं आता ट्रेनिंग होईल, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालेलं मित्रांनो, अजून चांगल्या प्रकारे मेहनत करूया मित्रांनो आपण आणि पुढच्या वर्षी आपण पण सिलेक्शन घेऊया मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर लोहमार्गाला फॉर्म भरला होता त्यांना सर्वांना ही व्हिडिओ शेअर करून टाका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.